कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला दरवर्षी महापुराचा सामना करावा लागतो। शिवाय मुसळधार पावसाने कोल्हापूर शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी येतं। त्यामुळे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आज महानगरपालिकेच्या अग्निशमन विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं मान्सून पूर्व प्रात्यक्षिक घेण्यात आलेत। आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत पंचगंगा घाटावर ही प्रात्यक्षिक घेण्यात आलेत। यावेळी महापुरावेळी बोटीच्या माध्यमातून पूरग्रस्तांना कसं वाचवावं, आपत्ती व्यवस्थापन कसं करावं याविषयी प्रात्यक्षिक घेण्यात आलेत। तसेच पुरात बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर कसं काढावं, बुडणाऱ्याला लाईफ सेवर कसे पोहोचवावे किंवा आपदा मित्राने त्याचा कसा बचाव करावा याची प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेत। यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी, अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी मनीष रणविशे यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते। आता ह्या वर्षाच्या पण पावसाच्या अनुषंगाने आपला फायरच्या टीम मार्फत त्यांच्या मॉक ड्रिल आता पंचगंगा नदीमध्ये झालं। त्यांचे सगळे जो इक्विपमेंट्स आहे त्यांच्या सगळ्यांच्या पण तयारी आणि तपासणी आपण इथे केलेली आहे। आणि मागच्या वर्षी जसं आपण पावसाच्या वेळी कोऑर्डिनेशनमध्ये काम केले, लोक सहभाग होते, त्याच्यामध्ये NGOs होते, बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी आणि सगळ्यांचे एक टीम म्हणून आपण केल्यामुळे आपल्याला कुठलाही कॅज्युअलिटी मागच्या वर्षी नव्हते। या वर्षी पण आपण त्याच पद्धतीने एकदम कोऑर्डिनेशननी शासनाच्या पण वेगवेगळ्या यंत्रणाच्या सोबत आणि महानगरपालिकेच्या पण इंटरनली आपल्या फायरच्या टीमच्या लीड खाली आपण सगळ्यांनी एकंदरीत काम करून आणि कुठल्याही प्रकारच्या कॅज्युअलिटी या कुठल्याही प्रकारच्या डॅमेजेस आपला कोल्हापूर शहरामध्ये होणार नाही यांच्या आपण कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत त्यांच्या दक्षता घेणार आणि त्यांच्या तयारी आपण करत आहोत। पहिल्यांदा मला वाटतं की आता पावसाळ्यामध्ये नाला सफाईचे काम आपलं चालू आहे, तर त्याच्यामध्ये मॅन्युअल काम जे होत आहे ते जवळपास 470 नाला आहे, त्यांच्या सगळ्यांचे मोस्टली 90% आपला मॅन्युअल क्लिनिंगचे काम झालेले आहे। देन JCBच्या माध्यमातून जे काम होतात त्यांचं जवळपास आमच्या 70% काम झालेले आहे। आणि पोकलेनच्या माध्यमातून जे काम करतात त्याच्या अजून आपल्याला एक 60% काम झालेले आहे, अजून आपल्याला एक 40% जे काम करायचं आहे ते पण आता एक्स्ट्रा आपण मागच्या वर्षी 2 पोकलेन जे भाड्याने आपण घेतलेले होते, ह्या वर्षी 3 पोकलेन दिलेले आहे। आणि ते 3 पण आता जयंती नाल्यामध्ये मी अगोदरच सांगितले होते जवळपास 5000 मेट्रिक टन गाळ नुसतं जयंती नाल्यामधून आपण काढलेले आहे। आणि आत्ता पण पोकलेनमार्फत आता श्याम सोसायटी नाला, देन गोमती नाला, हुतात्मा पार्क इथे 3 पोकलेनचे चालू आहे। आणि जो काढलेले टोटल गाळ आहे ते जवळपास 17000 मेट्रिक टन आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही फक्त 50% गाळ उचलले आतापर्यंत आणि बाकीच्या पण गाळ उचलण्याचे आपलं काम सुरू आहे। त्याच्यासाठी 4 डंपर आपण प्रायव्हेट घेतलेले आहे। तर नाला सफाईचे काम एकंदरीत सुरू आहे, ऑलमोस्ट ते फायनल स्टेजेसमध्ये आहे। आणि पाणी पुरवठाचा पण इन केस आपल्याला काळमवाडीमध्ये काही कारणामुळे आता मागच्या वर्षी पण वारा वगैरे पडल्यामुळे ते बंद पडले होते, तर प्लॅन B म्हणून आपण शिंगणापूरच्या तिथे पण थोडंसं आपलं सबस्टेशन आणि ट्रान्सफॉर्मरच्या दुरुस्तीचे काम होते, त्याच्यासाठी आपण KMCच्या स्वनिधीमधून 42 लाख ते मंजूर केले ताबडतोब मागच्या जेव्हा पाण्याचे प्रश्न झाल्यानंतर, आणि त्यांचे टेंडर पण फ्लोट केले। तर ते काम पण लवकर आपण पाणीच्या काही विषय असेल तर आपण प्लॅन रेडी ठेवलेले आहे। ओव्हरऑल मला वाटतं की आपल्याला आता भरपूर स्वयंसेवक संघटना पण इथे पण आहे आणि आपल्याला नेहमी नागरिकांच्याकडून पण विविध NGOs मार्फत पण आता जो निवारा केंद्र पण आपण सुरू करतात, तिथे आता जेवण देण्याचे वगैरे चांगल्या प्रमाणात प्रशासनाचे ते सहकार्य करतात। त्यांच्या सगळे शाळाचे जे यादी आहे ते आम्ही तयार ठेवलेली आहे, तिथे पाणी, टॉयलेट आणि वीजच्या व्यवस्था आपण केलेली आहे। आणि बाकीच्या पण प्रत्येक डेप्युटी CE लेवलला त्यांना आता प्रभाग क्षेत्रामध्ये आपत्ती व्यवस्थापन अधिकारी म्हणून त्यांच्या नेमणूक झालेली आहे, त्यांना पण सूचना दिलेली आहे। बाकी सगळ्यांच्या फोन ऑन ठेवणे, बाकीच्या कोऑर्डिनेशनमध्ये काम ठेवणे, हे सगळे त्यांना निरोप दिलेले आहे। तर मला 100% कोल्हापूर महानगरपालिका हा पावसाळ्याला आपण फेस करायला सज्ज आहोत आणि आपण सगळे टीम म्हणून कुठलाही कॅज्युअलिटी नाही आणि मिनिमम डॅमेजेस करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।